नमस्कार. आजचा आपला लेसन आहे टूल पोस्ट आणि टेलस्टॉक या टॉपिकवर. टूल पोस्ट म्हणजे काय? लेथ मशीनवर कटिंग टूल घट्ट पकडण्यासाठी टूल पोस्टचा वापर केला जातो. टूल पोस्ट हे कॅरेजच्या टॉप स्लाइडवर बसविलेले असते. टूल पोस्ट टॉप स्लाइडवर 360 डिग्री मध्ये फिरवता येते आणि कोणत्याही ठिकाणी फिक्स करता येते. टूल पोस्टचे खालील मुख्य 3 प्रकार पडतात. पहिला आहे सिंगल वे टूल पोस्ट, दुसरा इंडेक्सिंग टाइप टूल पोस्ट व तिसरा क्विक चेंज किंवा युनिव्हर्सल टूल पोस्ट. सिंगल वे टूल पोस्ट. सिंगल वे टूल पोस्टचा आकार हा दंडगोला असतो. यामध्ये टूल किंवा टूल होल्डर पकडण्यासाठी चौकोनी आकाराचा गाळा पाडलेला असतो. या गाळ्यामध्ये एका वेळी फक्त एकच टूल हे रॉकर आर्म, रिंग बेस आणि सेट स्क्रूच्या सहाय्याने सेट केले जाते. सिंगल वे टूल पोस्टमध्ये टूल पकडण्यासाठी फक्त एकाच बोल्टचा वापर केला जातो. त्यामुळे यामध्ये टूल घट्ट पकडले जात नाही. सिंगल वे टूल पोस्टलाच अमेरिकन टूल पोस्ट असेही म्हणतात. इंडेक्सिंग टाइप टूल पोस्ट. या टूल पोस्टलाच 4 वे टूल पोस्ट किंवा स्क्वेअर टूल पोस्ट असे सुद्धा म्हणतात. इंडेक्सिंग टाइप टूल पोस्टमध्ये एकाच वेळी 4 टूल्स घट्ट पकडता येतात आणि यापैकी एका वेळी एकच टूल ऑपरेशन करावयाच्या पोझिशनला आणून लिव्हरने लॉक करता येतो. या टूल पोस्टच्या सेंटरला लॉकिंग लिव्हर असते आणि ही लिव्हर्स सेल करून टूलची पोझिशन बदलता येते. या टूल पोस्टमध्ये प्रत्येक टूल पकडण्यासाठी 3 ते 4 स्क्रूचा वापर केल्याने टूल्स जास्त घट्ट पकडली जातात. या टूल पोस्टचा वापर केल्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची ऑपरेशन्स करण्यासाठी वारंवार टूल बदलण्याची आवश्यकता नसते. क्विक चेंज किंवा युनिव्हर्सल टूल पोस्ट. आधुनिक लेथ मशीनमध्ये क्विक चेंज टूल पोस्टचा उपयोग जास्त प्रमाणात केला जातो. या टूल पोस्टमध्ये प्रत्येक वेळी टूल बदलण्याऐवजी टूल बसवलेले होल्डर टूलसह जलद बदलले जाते. या टूल पोस्टसाठी जादा संख्येने टूल होल्डरची गरज असल्याने हे खर्चिक असते, परंतु टूल सहज बदलता येते आणि जलद सेंटरला सेट करता येते. त्यामुळे टूल बदलण्यासाठीचा वाया जाणारा वेळ वाचतो. टेलस्टॉक बेडच्या उजव्या बाजूस असतो. टेलस्टॉकच्या बेसच्या तळाला बेड वेजना जुळणारे व्ही आकाराचे गाळे मशीनिंग केलेले असतात. टेलस्टॉक बेडवर पुढे मागे सरकवता येतो आणि क्लॅम्प लिव्हर किंवा नटने कुठेही लॉक करता येतो. टेलस्टॉकच्या बॉडीमध्ये स्पिंडल असतो आणि टेलस्टॉकच्या मागे असलेल्या हँड व्हीलच्या साहाय्याने हा स्पिंडल मॅन्युअली पुढे मागे करता येतो. या स्पिंडलच्या पुढील भागात असलेल्या पोकळीत अंतर्गत मोर्स टेपर असतो. याचा उपयोग मोर्स टेपर असलेले टूल्स व लेथ सेंटर पकडण्यासाठी होतो. टेलस्टॉकची बॉडी त्याच्या बेसशी जुळवलेली असते. टेलस्टॉक ऑफसेट पद्धतीने टर्निंग करण्यासाठी ही बॉडी बेसशी काटकोनात दोन्ही बाजूला काही प्रमाणात सरकवता येते. टेलस्टॉकने लांब जॉबला डेड सेंटरने आधार दिला जातो.